साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। केंद्राने 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचे ठरवले, पण लोकांबरोबर पशुधनही तितकेच महत्त्वाचे आहे। त्यांचे लसीकरण कधी करणार, असा सवाल पशुपालक उपस्थित करत आहेत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुभत्या जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे। मान्सूनचे आगमन झाले, काही ठिकाणी पावसास सुरुवात झाली, मात्र अद्याप पशुधनाचे लसीकरण बाकी आहे। कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशातील प्रत्येक जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे। प्रत्येक राज्य व जिल्हा आपल्या राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांना वाचवण्यासाठी लसीकरणावर भर देत आहे। अखेर केंद्राने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचे ठरवले आहे, पण लोकांबरोबरच पशुधनही तितकेच महत्त्वाचे आहे। नमस्कार, मी रणजित संजय कोकाटे, जुनी लक्ष्मी चाळ इथला रहिवासी। आमचा मूळचा पिढीजात धंदा हा दूध व्यवसाय आणि त्यांच्यावरती चालणारा इथला व्यवसाय हा मूळचा दूध व्यवसाय आहे। आज मुख्य जनावरांचं जे काही कोविड-19ने थैमान घातलेलं आहे आणि कामगार इथला कामगार वर्ग अशिक्षित कामगार वर्ग आहे। तर अशिक्षित कामगार वर्ग असल्यामुळे कोरोनाविषयी त्यांना यांची माहिती भरपूर नाही आहे। तरी इथल्या जशी कोरोनाची लस हे सामान्य लोकांना मिळत चाललेली आहे, तशीच ही मुख्य जनावरांना आणि आपल्या दूध व्यवसाय असणाऱ्या म्हशींना, जनावरांनाही लस देण्यात यावी, अशी मी प्रथमतः शासनाला मागणी करतो। कारण तिथला जे त्यांच्या आजूबाजूचं जे त्यांचं घाणीचं साम्राज्य असतं, त्याच्याने कोरोनाचा जास्त फैलाव होऊ नये व तिथल्या लोकांना त्रास होऊ नये, असं मला वाटतं की कोरोनाचा वाढू नये। प्रथमतः सामान्य लोकांबरोबर जनावरांचाही आणि मुख्य प्राण्यांचाही लसीकरणाची शासनाने दखल घ्यावी, ही माझी शासनाला विनंती आहे। पशुपालक पुरुषोत्तम सुनील खांबसकर, सध्याला आपल्या भारत देशामध्ये अथवा जगामध्ये कोरोना महामारीचं पिरियड चालू आहे। तरी सध्याला जे गव्हर्नमेंट आहे जे आपलं, ते माणसांचं लसीकरण पूर्ण करत नाही आणि पावसाळा तोंडावर आलेला आहे। दरवर्षी आम्हाला पावसाळ्याच्या अगोदर घटसर्प हे अजून एक प्रकारची लस आहे, ते आम्हाला गव्हर्नमेंटकडून मिळत होते किंवा गव्हर्नमेंट शासनाकडून येऊन लसीकरण होत होते आमच्या जनावरांचं। त्यांचं अजून लसीकरण झालेलं नाही, तरी ह्या संदर्भात मी दखल घ्यावी, अशी माझी सर्व पशुपालकांना कळकळीची विनंती आपल्याला। माझं नाव लक्ष्मण नारायण सरवळे, राहणार थोबडीमाळा, लहान थोबडी वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर। तर आता सध्या पावसाळ्याचे सीझन असल्यामुळे जे जनावरांचं लसीकरण व्हायला पाहिजे होतं, ते लसीकरण अजूनसुद्धा झालेलं नाही। सध्या कोरोनाची साथ असल्यामुळं ते सर्वजण तिकडं व्यस्त आहेत, पण जनावराकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही आहे। त्यामुळे हे लसीकरण लवकरात व्हावं। आता पाऊस जास्त झाल्यामुळं जनावरांना साथीचे रोग जे होतात, तर ते झाल्यानंतर जनावरांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। रोग जर झाले तर जनावरं दगावतात फार प्रमाणात, त्यामुळे पशुपालक संकटात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे लसीकरण लवकरात व्हावं, अशी आमची सर्व पशुपालकांची कळकळीची विनंती आहे। यांचे लसीकरण कधी करणार, असा सवाल पशुपालक उपस्थित करत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 20 लाख पशुधनाचे लसीकरण अद्याप होणे बाकी आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी सोलापुरातील स्थानिक प्रशासन जिल्ह्यातील सर्व जनावरांचे लसीकरण करत होते, मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सोलापुरातील प्रशासनाला गायवर्ग व म्हैस वर्गातील जनावरांना लसीकरणाचा विसर पडला आहे। मान्सून सुरू होणार आहे, पावसाळ्यात लाळ खुरकूत, घटसर्प आदी साथीचे आजार जनावरांना धोकादायक ठरू शकतात, तरी देखील या साथीच्या आजारांचे लसीकरण रखडले आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 19व्या पशुगणनेनुसार गाय वर्ग 7,30,461, म्हैस वर्ग 4,49,565, मेंढी 1,86,059 आणि शेळी 7,06,406 असं पशुधनाची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। आणि सद्यस्थितीमध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वी जे पावसाळी पूर्व लसीकरणाचे काम असते, ते आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे। आणि त्याकरिता पुणे येथील IVBP या संस्थेकडून आपणास घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार या रोगाच्या रोग प्रतिबंधक लसमात्रा उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्या आपण तालुका स्तरावर वाटप केलेल्या आहेत आणि त्यानुसार दवाखाना स्तरावर लसीकरणाचे काम हे सुरू झालेले आहे। हा जो रोग असतो तो घटसर्प आणि फऱ्या हा गाय वर्गामध्ये असतो, गाय आणि म्हैस वर्गामध्ये असतो आणि आंत्रविषार हा शेळ्या मेंढ्यामध्ये आढळून येतो।
तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पशुधनाला होऊ नये म्हणून आपण वेळीच लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे. आणि प्रामुख्याने आपण आपल्या जिल्ह्यामधील जे 350 पावणे 400 जी गावं आहेत, नदीकाठची गावं, त्या गावामध्ये प्राधान्याने आपण हे लसीकरण मोहीम राबवणार आहोत. आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये हे पूर्ण लसीकरण आपण ही मोहीम पूर्ण करणार आहोत. किती लसी आहेत शासनाकडे? आत्ता आपल्याला पहिल्या फेजमध्ये घटसर्पच्या 2,48,000 लसमात्रा मिळालेल्या आहेत. खऱ्या रोगाच्या 64,000 लसमात्रा मिळालेल्या आहेत. आणि आंत्रविषार या रोगाच्या 3,44,000 लसमात्रा आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. किती टीम तुमची किती फौजफाटा आहे या लसीकरणासाठी? हे जे लसीकरण आहे हे आपल्या जिल्ह्यामधील 209 पशुवैद्यकीय संस्थामार्फत आपण ही मोहीम राबवतो.